शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण घरगुती एक असं प्रोडक्ट बनवणार आहे. तर त्याचा इतकं जालीम रिझल्ट लागलाय आपल्याला थ्रिप्स मावा आणि आळीसाठी. तर आपण डाळिंबाला ह्याच्या आधी एक स्प्रे घेतलेला होता एक 10 दिवसापूर्वी. तर ह्या प्रोडक्टचं नाव आहे अग्न्यास्त्र. अग्न्यास्त्र कसं बनवायचं, त्याचं साहित्य काय ते आपण पुढे बघणारच आहे. तर त्यासाठी आपण तिखट हिरवी मिरची 2 किलो घेतलेली आहे, देशी लसूण 2 किलो आणि तंबाखूची पावडर जी आहे ती अशी तंबाखू पावडर ही 2 किलो आपण घेतलेली आहे यासाठी. तर ह्या 2 किलोच्या 2-2 किलो प्रमाण 6 किलो हे मटेरियल होणार आहे आपलं. त्यामध्ये आपण 10 लिटर अर्क त्यातून निघणार आहे आपला. हे मिक्सरमधून एकदम बारीक करून घेणार आहे आपण आणि 24 ते 48 तास ते पाण्यात 10 लिटर पाण्यात भिजत ठेवणार आहे आणि त्यातून परत आपण त्याचा अर्क व्यवस्थित काढून घेणार आहे. एवढा जबरदस्त रिझल्ट लागलेला आहे थ्रिप्स माव्यासाठी. आज 3 ते 4 महिने झाले शेतकरी मावा थ्रिप्सला हैराण आहे. पण आपल्या प्लॉटमध्ये अजिबात थ्रिप्स नाही, मावा नाही, काय नाही. फक्त ताकांडी आणि हे अग्न्यास्त्र याचे 2 स्प्रे झालेले आहेत आपले आणि रासायनिकचा 1 स्प्रे म्हणून घेतलेला आहे. तर तेवढ्यावरच मावा थ्रिप्स कंट्रोल आहे. तर आपलं हे बारीक करून घ्यायचं काम चालू आहे आता लसूण आणि मिरचीचं. तर हे मिक्सरच्या साहाय्यानं जरी बारीक करून घेतलं तरी चालतंय. तर ह्या प्रकारे आपण बारीक लसूण करून मिरची एकदम अशी पेस्ट करून ह्याची घेणार आहे. त्यामुळं त्याचा अर्क पूर्ण आपल्याला पाण्यात पाणी ओतून ह्यात ठेवलं म्हणजे सगळा अर्क निघणार आहे त्याचा. लसणाला ही वास उघडट असल्यामुळं मिरचीला तिखटपणा आणि तंबाखू पावडरचा बी वास उघडट असल्यामुळं चिप्स आळी मावा ह्याला 1 नंबर खूप छान रिझल्ट लागतो ह्याला. आणि अधिक पिकाला काळोखी सुद्धा आलेलं असं आम्हाला आढळून आलेलं आहे. कारण लसणातील असलेला लिओसिन घटक त्यामुळं झाडाची ग्रोथ ही वाढण्यास सुद्धा मदत झालेली आहे. ही तिखट मिरची हिरवी 2 किलो आपल्याला बारीक करून मिक्सरमधून घेतलेली आहे. तर ह्यामध्ये आता आपण 2 किलो देशी लसूण, 2 किलो मिरची आणि तंबाखू पावडर 2 किलो.
सर्व आपण 20 लिटरच्या एका बकेटमध्ये टाकून घेतलेलं आहे. 24 ते 48 तास आपण आता ह्यात पाणी 10 लिटर ॲड करून ठेवणार आहे. त्यानंतर त्याचा पूर्ण अर्क कापडाच्या साह्यानं चांगल्या प्रकारे पिळून घेऊन त्याचा अर्क काढून घेणार आहे आपण. एकच नंबर रिझल्ट लागतोय आपल्याला. तुम्ही अवश्य आता बनवा. कमी खर्चात छान रिझल्ट आणि नैसर्गिक. तरी आपण 10 लिटर पाणी आता ॲड करणार आहे आणि 48 तासानंतर हे आपण गाळून घेणार आहे. त्याचा अर्क चांगला तयार 48 तासात होणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपल्या ह्या अग्निअस्त्राला आज 48 तास पूर्ण झालेले आहेत. तर हे ह्या प्रकारे एकदम एकजीव झालेला आहे. तंबाखू पावडर, तिखट हिरवी मिरची आणि देशी लसूण 2-2 किलो आपण घेऊन हे प्रमाण केलेलं आहे. हे जे आता पिळून घेऊन ह्याचा अर्क चांगल्या पद्धतीनं आपण काढून घेणार आहे. एकदम उग्र वास येतो ह्याचा. तर आता हे आपण गाळून कशा पद्धतीने घ्यायचं ह्याचा अर्क ते पाहूया. तर अशा पद्धतीनं पिळून घ्यावं लागतंय, कारण ह्याला घट्टपणा जास्त आहे. दुसऱ्या स्लरी सारखं हे नाही. असा ह्याचा अर्क काढून घ्यायचा आपल्याला. आणि हँड ग्लोव्ज अवश्य घालावं लागते, कारण ह्याला तिखटपणा जास्त असल्यामुळं ते आपल्या हाताला काय सहन होणार नाही. त्यामुळे प्लॅस्टिकचे हँड ग्लोव्ज शक्यतो घालायचे. पूर्ण चोथा ह्याचा असा निघतोय, त्यात काय राहत नाही. एवढं एकदम कोरडं होऊन जाते. पूर्ण अर्क जेवढा आपल्याला त्यात अर्क आहे प्रत्येक घटकाचा, सगळा अर्क आपल्याला या बकेटमध्ये गोळा होणार. तर हे ह्या पद्धतीनं पिळून पूर्ण आपण घेणार आहे. याचा साधारणतः एक 10 लिटर अर्क आपल्याला उपलब्ध होणार आहे स्प्रेसाठी. ह्याचं प्रमाण आपण डाळिंब बागात आपली फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे. साधारणतः 2.5 लिटर 200 लिटर पाण्यासाठी आपण हे याचा अर्क स्प्रेमधून घेत असतो. याचा आपला एक स्प्रे झालेला आहे आणि एक स्प्रे ताकांड्याचा झालेला आहे आणि रासायनिक मधला एक स्प्रे. या 3-4 स्प्रेमध्येच आपल्या प्लॉटमध्ये थ्रिप्स, मावा, आळी हे अजिबात बिलकुल नाही प्लॉटमध्ये. कारण फक्त केमिकलचा स्प्रे घेऊन झाडांना शॉक देण्यापेक्षा हे असं घरगुती उपाय, त्याचा एक स्प्रे, रासायनिकचा आपला घरगुती जैविक एकाला स्प्रे असं घेतलं तर त्याचा फायदा अवश्य होतो. ह्या प्रकारे हे तयार होते औषध. येते अतिशय उग्रट वास आहे ह्याचा. त्यामुळं थ्रिप्स, मावा, तिखटपणामुळं, तंबाखू पावडर त्यात असल्यामुळं प्लॉटमध्ये अजिबात थांबत नाही काही. तर शेतकरी मित्रांनो, थोडं कष्टाचं काम आहे ही, पण रिझल्ट पण तसाच आहे याचा. खर्च कमी खर्चात एवढे आता आपले हे 10 लिटर अर्क म्हणलं तर 2 एकर डाळिंबासाठी आपल्याला त्याचे 2 स्प्रे 2 एकराचे होणार आहेत आपले. तर कमी खर्चात आणि फक्त डाळिंबासाठी असं नाही, आपण याचा वापर मका
पिका त्यासाठी लष्कर आळीसाठी केलेला होता. तर त्यासुद्धा रिझल्ट खूप छान लागलेला आहे. मकाची ग्रोथ म्हणजे ग्रोथ प्रमोटचं सुद्धा काम हे चांगल्या पद्धतीनं करते. कपाशीसाठी सुद्धा आपण याचा वापर केलेला आहे. तर कपाशीला थ्रिप्स मावा हा तर कमी झालाच, पण फुलकळीची संख्या वाढ झाली, ग्रोथ एक नंबर झाली कपाशीची आमची. तर असं हे प्रोडक्ट प्रत्येक पिकाला चालण्यासारखं आहे. तर खर्च जर ह्याचा विचार केला तर 2 किलो लसूण, मिरची 2 किलो आणि तंबाखू पावडर 2 किलो. लसूण आपल्याला आपण 200 रुपयेचा 2 किलो आणलेला आहे. मिरची 100 रुपये 2 किलो आणि तंबाखू पावडर 100 रुपये 2 किलो. साधारणतः एक 400 रुपये यामध्ये आपल्याला हे 10 लिटर अर्क तयार होणार आहे एकदम कमी खर्चात. आणि 1 एकरा 2 एकर डाळिंबासाठी 2-2 फवारण्या ह्याच्या आपल्या होणार आहे त्याच्या. तर त्यामुळं एकदम कमी खर्च 100 रुपये साधारणतः एका स्प्रेला आपल्याला ह्याचा खर्च येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.